ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर पाहूया महाराष्ट्र सुपरफास्ट. बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी आंदोलकांकडून रास्ता रोको. नागपूरचे तिन्ही महामार्ग बंद आणि आता छोटे रस्तेही आंदोलकांकडून बंद. नागपूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक. टायर पेटवून रास्ता रोको. संतापलेल्या शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतूक पूर्णपणे रोखली. बच्चू कडूंचं नागपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन. आंदोलकांची जेवणाची रस्त्यावरच पंगत. सरकारनं पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका ठेवली. रेल रोको रास्ता रोको करून काही फायदा नाही. चर्चेतून मार्ग नको. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा बच्चू कडूंची फोनवर संवाद. आम्ही मुंबईला येणार नाही, कडूंनी फोनवर केलं स्पष्ट. चंद्रशेखर बावनकुळेंनंतर बच्चू कडूंचा गिरीश महाजनांशीही फोनवरून संवाद. आंदोलन स्थगित होणार नाही, कडू आंदोलनावर ठाम. चर्चेची दारं खुली आहेत, पण कडूंनी मुंबईत यावं. कडूंनी मुंबईत येण्यावर बावनकुळे ठाम. तर बच्चू कडूंची भूमिका योग्य नाही, बैठकीला न येणं योग्य नव्हतं, बावनकुळेंचं वक्तव्य. बैठकीसाठी तयार आहोत, मात्र आंदोलन सोडून मुंबईला जाऊ शकत नाही, बच्चू कडूंनी केलं स्पष्ट. उच्चस्तरीय बैठक मुंबईतच होते. आंदोलनस्थळी कशी होईल? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्र्यांनी आंदोलनस्थळी जाणं अशक्य. 18 अधिकारी, सर्व सरकारच कसं आंदोलनस्थळी नेता येईल? बावनकुळेंचा सवाल. आम्ही ठाकरे सरकारसारखे हुकुमशहा नाही, मुंबईत बोलावून जेलमध्ये टाकण्याच्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कर्जमाफीसाठी राज्याकडे पैसा नसेल तर मोदींनी मदत करावी. मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान मोदींकडे बच्चू कडूंची मागणी. बच्चू कडूंच्या मागण्या रास्त असून याबाबत सरकार सकारात्मक. मुख्यमंत्री फडणवीस नक्कीच पर्याय काढतील. कृषी मंत्री दत्ता भरणेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधील शासकीय निवासस्थानावर पोलिसांचा चोख बंदोबस्त. ठिकठिकाणी बॅरिगेटिंग करून रस्ता अडवला. बच्चू कडूंच्या आंदोलनात आंदोलक ट्रॅक्टरवरून चक्कर आल्यामुळे खाली पडले. शेतकरी आंदोलकांवर रुग्णवाहिकेत उपचार. हैदराबाद आणि चंद्रपूरवरून नागपूरकडे येणाऱ्या मार्गावर आंदोलन सुरू असल्यानं मार्गावरील वाहतूक बंद. परिणामी हैदराबाद, चंद्रपूर, हिंगणघाटवरून येणारी वाहनं गिरड, उमरेड मार्गे नागपुरात येत आहेत. नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कमध्ये शेतकरी आंदोलकांची विश्रांती. नागपुरातील जामठाजवळ बच्चू कडूंचं आंदोलन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची सर्व आमदारांना तंबी. कोणाच्याही भरोश्यावर राहू नका. अकारण मुंबईत न येता मतदारसंघात राहून कामं करा, अजितदादांच्या सूचना. मंत्री प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईकांची एमसीएच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग. सरनाईकांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट. लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबर आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. मंत्री आदित्य तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन. फलटणमधल्या डॉक्टरच्या आत्महत्येनंतर सीसीटीव्ही समोर. मृत महिला डॉक्टर हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर. फलटणमधील मयत डॉक्टरच्या मोबाईलमधले पुरावे डिलीट झालेले नाहीत. व्हॉट्सअप चॅट डिलीट झाल्याच्या आरोपावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचं स्पष्टीकरण. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बीडमध्ये तरुणांचं आंदोलन. बीएसएनएल टॉवरवर चढून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यानं भावना दुखावल्यानं त्यांच्या राजीनाम्याची केली मागणी. यंदाच्या दिवाळीत हंगामामध्ये एसटीला तब्बल 301 कोटींचं उत्पन्न. सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाला, त्याखालोखाल धुळे आणि नाशिकचा क्रमांक. 10वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरायला 10 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी विलंब. 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता राज ठाकरेंचंही सादरीकरण. उद्या सत्याचा मोर्चासाठी राज ठाकरे रंगशारदा सभागृहात
ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यावर करणार सादरीकरण. निवडणूक आयोगाविरोधात 1 तारखेला मुंबईत महामोर्चा, जनजागृतीसाठी मनसेतर्फे वाशीत पत्र वाटप. ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी बॅनरबाजी. ठाकरे सेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थान परिसरात सत्तेची नाही सत्याची लढाई नारा देत बॅनरबाजी. उद्या दुपारी वायबी चव्हाण सेंटरमध्ये मविया आणि मनसे नेत्यांची बैठक. 1 नोव्हेंबरला काढल्या जाणाऱ्या मोर्चाच्या संदर्भात रणनीती ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन. आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना नवीन चेहऱ्यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देणार. 70% नवे उमेदवार असणार. महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेना जिंकलेल्या जागांसाठी आग्रही. 2017 मध्ये विजय झालेल्या नगरसेवकांच्या जागांसाठी शिंदे आग्रह धरत असल्याची माहिती. ठाकरेंच्या मोर्चाला भाजप प्रत्युत्तर देणार. भाजप कार्यकर्ते मुंबईकरांच्या घरोघरी जाणार. आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा, अशा प्रकारचं अभियान राबवणार. भाजप पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड मुंबई महापालिका निवडणुकीत खेळणार. भाजपकडून पुन्हा एकदा एक येतो सेफेच्या नाऱ्याचा पुनरुच्चार. सरदार ॲट 150 म्हणत भाजपचं आजपासून अभियान. सरदार वल्लभभाईंच्या 150व्या जयंतीनिमित्त वर्षभर अभियान राबवण्यात येणार. मुंबईतील विविध क्लबचे सदस्य संध्याकाळी शरद पवारांची घेणार भेट. एमसीएच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप चुकीचा. खेळाशी संबंधित व्यक्तीकडेच अध्यक्षपदाची धुरा देण्याची मागणी. नवी मुंबईत मनसेकडून गाड्या अडवून मतदारांची तपासणी. पाम बीच रोडवर 250 मतदारांची नोंद असलेल्या मनसेकडून रियालिटी चेक. मंत्री छगन भुजबळांवर मुंबईच्या जसलोक रुग्णालयात उपचार. गेल्या काही दिवसापासून थकवा जाणवत असल्यानं चेकअपसाठी गेले असताना एन्जिओग्राफी करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड होणार सुसाट. अडथळा ठरणारी 22 ते 25 दुकानं पालिकेनं हटवली. दुर्गानगर येथील वाहतूक कोंडी सुटणार. वाहतूक कोंडीमुळे 10 मिनिटांच्या मार्गासाठी लागायची 30 ते 35 मिनिटं. सोलापूरच्या 2 माजी आमदारांचा भाजपात प्रवेश. राजन पाटील आणि यशवंत माने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत त्यांनी केला पक्षप्रवेश. राज्यातील पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी जेजुरीच्या मार्तंड देवस्थानची 51 लाखांची मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये धनादेश सुपूर्द. पंढरपुरात कार्तिकीसाठी दर्शन रांगेत 14 पत्राशेड. कार्तिकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी. पावसामुळे सर्व पत्राशेड वॉटरप्रूफ बनवण्यात आले असून उंचीही 15 फुटापेक्षा जास्त ठेवल्यानं हवा खेळती राहणार. पंढरपुरात कार्तिकीसाठी 10 लाख बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून तयार. एकादशीला बनवले जाणार 1 लाख राजगिऱ्याचे लाडू. निलेश घायवळ हा लंडनमध्येच यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना उत्तर. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळचा व्हिसा. पुण्यात अतिक्रमण पथकाकडून स्थानिक व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप. पुण्यातील बीटी कवडे रोड मुंढवा परिसरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई. 10 वर्षांपासून बंद असलेली गोकुळ केसरी कुस्ती स्पर्धा पुन्हा भरवण्याचा निर्णय. गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांची माहिती. नाशिकमधील चांदवडच्या वागदर्डीमध्ये पुलाचा भराव वाहून गेला. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास. सततच्या पावसामुळे काढणीला आलेला चारा तसाच काढून ठेवलेला चारा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात उभा. धुळ्यात खरीप हंगामातील 48,000 हेक्टरहून अधिक क्षेत्राला परतीच्या पावसाचा फटका. शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री तालुक्याला तडाखा. नाशिकच्या मालेगावात निमगावसह इतर गावांना पावसाचा मोठा फटका. शेतात काढून ठेवलेला मका भिजला. नाशिकच्या चांदवडमध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेती पिकावर दुष्परिणाम. पिकांवर करावी लागते महागडी औषध फवारणी. नाशिकात पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. द्राक्ष, कांदा, ऊस, सोयाबीन, मका या पिकांवर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती.
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील चोरीतून महत्त्वाची कागदपत्र सीडी चोरीला. महत्त्वाची कागदपत्र आणि सीडी चोरीला गेल्यानं या पाठीमागचा उद्देश काय, असा सवाल खडसेंनी विचारला. नाशिकच्या लासलगावमधील शास्त्रीनगरात 2 मंदिरांमध्ये चोरी. स्वामी समर्थ मंदिर आणि सर्वेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडल्या. मराठवाड्याला पुन्हा अवकाळी पावसानं झोडपलं. मराठवाड्यात 40 मंडळात अतिवृष्टी. बीड जिल्ह्यात 13 महसूल मंडळात अतिवृष्टी. अंबाजोगाई, परळी, केज आणि धारूर तालुक्यात एकूण 13 महसूल मंडळात अतिवृष्टी. लातूरमध्ये मांजरा, रेणा आणि तावरजा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ. शेतकऱ्यांचं सोयाबीन गेलं वाहून. लातूरच्या रेणापूर तालुक्यात 5 ते 6 गावांचा संपर्क तुटला. रेणापूरवरून बर्दापूर मार्गे बीड जिल्ह्याकडे जाणारा मुख्य रस्ता वाहून गेला. जळगावच्या गिरणा परिसरात पावसाचा तडाखा. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान. लातूरमध्ये पावसाची हजेरी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका. शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेलं. परभणीत सलग 3ऱ्या दिवशी पावसाची हजेरी. पावसामुळे काढणीला आलेल्या कापसाचं नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी लागवडीवरही मोठा परिणाम. जालन्याच्या भोकरदन, परतूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. मका, कापूस आणि काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान. धाराशिवमध्ये रात्रभर संततधार. रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती. माजी मंत्री बदामराव पंडितांचा उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक आणि राणा जगजितसिंग पाटलांमधला संघर्ष पुन्हा पेटला. 117 कोटींच्या रस्त्याच्या कामाला नगरविकास विभागाची स्थगिती. धाराशिवकरांनी राजकीय अपप्रवृत्तींची काळजी करू नये. आपल्या अपेक्षांना न्याय मिळवून देणारच. रस्ते कामाला स्थगिती दिल्यानंतर राणा जगजितसिंग पाटील यांची फेसबुक पोस्ट. अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गाची प्रचंड दुरावस्था. 50 किलोमीटर अंतरावर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. आम आदमी पार्टीचा राज्यातील पहिला उमेदवार जाहीर. बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी आपतर्फे मनीषा मोरे यांना उमेदवारी जाहीर. अमरावतीत नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी. हैदराबादवरून जावेद नावाच्या व्यक्तीकडून गँगरेप आणि जीवे मारण्याच्या पत्राद्वारे धमकी. राज्य सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं राज्यात खासगी तत्वावर दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रस्तावित. निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात मुंबई आणि पुणे परिसरात 60 खासगी दस्त नोंदणी कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू. नारायण राणेंचा जनता दरबार सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित. तरीही राणेंनी अंधारात जनता दरबार सुरूच ठेवला. रायगडच्या इंदापूरमध्ये कल्याणकारी योजनेचा लाभ रेंगाळला. शेकडो लाभार्थी वस्तूंच्या प्रतीक्षेत. मात्र शिवसेना विरुद्ध वादामुळे राष्ट्रवादीनं आक्षेप घेत एजन्सीवर दबाव टाकल्याची चर्चा. मोंथा चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम. सुरक्षिततेच्या दृष्टीनं देवगड बंदरात शेकडो नौका सुरक्षित ठिकाणी. खराब हवामान आणि पावसाचा अंदाज असल्यामुळे मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया जलवाहतूक बंद. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. पुरातत्व विभागाच्या कार्यालयाची जागा बदलल्यानं बिल थकलं. रायगड किल्ला अंधारात नाही. थकीत वीज बिल प्रकरणी पुरातत्व विभागाचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत इंचुली येथे ओंकार हत्ती पाण्याचा मनसोक्त आनंद घेतोय. तर काही दिवसांपासून तळ कोकणात या ओंकार हत्तीनं धुमाकूळ घातला. सध्या ओंकार हत्तीच्या परतीच्या प्रवासालाही सुरुवात. वळूयात पुढच्या बातम्यांकडे.